नमस्कार. आज आपण हेल्दी चाट बनवूया. त्यासाठी मी काळा चणा, मटकी आणि हिरवे मूग यांचे मोड काढून घेतलेले आहेत. शेंगदाणा 6 तासासाठी भिजत टाकलेला आहे. चणा पण मी 6 तासासाठी भिजत टाकले आहे. चण्याची डाळ. आता चण्याची डाळ, शेंगदाणा स्वच्छ पाण्यानं 2-3 पाण्यानं धुवून घ्यायचं. आता हे बघा, हे मुगाचे मोड आहेत. हे 2 चमचे मी ह्यात घालत आहे. ही मटकी मोड आलेली, ही पण आपण 2 ते 3 चमचे घालूया. आता हे काळा चणा, हा पण आपण 2 चमचे घालूया. ही भिजलेली आपली चण्याची डाळ, ही 2 चमचे घालूया. भिजलेले शेंगदाणे 2 चमचे घालूया. हे वरचं काळं पाणी सगळं काढून टाकायचं आणि स्वच्छ पाण्यानं शेंगदाणे धुवून घेऊन वापरायचे. आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आणि एका बाउलमध्ये आता जेवढं आपण खाण्यासाठी वापरणार आहे तेवढंच ह्यातनं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे असं मिक्स केलेलं हे सगळं हे कडधान्य आपल्या हेल्थसाठी फार उपयोगी आणि रक्ताची वाढ करणारे, पोटाला थंड ठेवणारे आणि सगळ्या दृष्टीनं हेल्दी असते. तर आता हे वरून गेले आपली लाल चटणी, थोडंसं मीठ चवीपुरतं आणि हा चिरलेला कांदा, टाइम काय झालं, हा पेरू, वरचा हा देठाचा भाग काढून टाकूया आणि ह्याचे छोटे छोटे पीस करून घेऊया आपण. सलादमध्ये हे पण मी घालणारच आहे. मध्ये मध्ये लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आठवणीनं. आता हा पेरू आपला बघा गुलाबी निघाला आहे, तर ह्याचे पण आपण पीस करून घेऊया. एक काकडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याचे स्लाइस करून मी ह्यात घालत आहे. आणि हे सगळं आता का नाही, सगळं कच्चं आणि हेल्दी आहे, त्यामुळं कसं पोट शांत राहते आणि भूक लवकर लागत नाही ना. रक्ताची वाढ भरपूर होते, शांत झोप लागते, पोट साफ होते, अशा बऱ्याच गोष्टी ह्यातनं साध्य होतात. हे कट केलेले आपले पेरूचे तुकडे वरून गेलं आपलं दही. आता या दह्याच्या वरती फक्त फोटोसाठी थोडीशी चटणी, बरं का, आत आपण चटणी घातलेली आहे, जास्त वापर करायचा नाही. आणि आता ही चिरून घेतलेली कोथिंबीर. असं हे आपलं सलाद तयार झालेलं आहे. तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व साहित्य मी दिलेलंच आहे आणि काही प्रश्न असतील ह्या व्हिडिओ संदर्भात ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आठवणीने सांगा. धन्यवाद.